तर पहिल्या टप्प्याचं मतदान होऊन 11 दिवस झाल्यानंतर निवडणूक आयोगानं मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे। या सुधारित आकडेवारीमध्ये मतदानाचा टक्का वधारला असला तरी सुद्धा मतदारसंघनिहाय आकडेवारी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही। आकडेवारी जाहीर करायला लागलेला उशीर आणि प्रत्यक्ष मतदानाचे आकडे जाहीर न करणं या प्रकारावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। बघूया याबाबतचा एक रिपोर्ट। मतदान झाल्यानंतर 11 दिवसांनी मतदानाचे आकडे, मतदारसंघनिहाय आकडेवारी का नाही? निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। विरोधकांच्या या प्रश्नांमुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 4 दिवसांनी निवडणूक आयोगानं मतदानाची सुधारित आकडेवारी जाहीर केली आहे। विशेष म्हणजे दोन्ही टप्प्यात मिळून मतदानात 3 ते 5.6% वाढ झाली आहे। पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान झालं। त्यानंतर तब्बल 11 दिवसांनी सुधारित आकडेवारी जाहीर झाली। सुधारित आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात 66.14% मतदान झालं। यामध्ये 66.22% पुरुषांनी, 66.77% महिलांनी तर 31.32% तृतीयपंथीयांनी मतदान केलं। दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान झालं। त्यानंतर 4 दिवसांनी सुधारित आकडेवारी जाहीर झाली। सुधारित आकडेवारीनुसार दुसऱ्या टप्प्यात 66.71% मतदान झालं। यामध्ये 66.99% पुरुषांनी, 66.42% महिलांनी तर 23.86% तृतीयपंथीयांनी मतदान केलं। गेल्या काही वर्षातल्या प्रथेनुसार मतदानानंतर साधारणतः पुढच्या 24 तासात सर्व आकडेवारी जाहीर केली जाते। मात्र यंदा निवडणूक आयोगानं 11 दिवसांचा वेळ घेणं आणि त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दाखवणं या प्रकारावर विरोधकांनी टीका केली आहे। चुनाव आयोग ने जो कह दिया वो मान लिया जाए। जैसे चुनाव आयोग ने कह दिया था कि असली शिवसेना ये है और इनकी शिवसेना नकली है। भाई चुनाव आयोग आपका काम है विश्वास दिलाना। एक तो वैसे ही मतदान बहुत कम हो रहे हैं, मतदान आप बढ़वा नहीं पाए, आपने कोई प्रयास नहीं किया और कहीं ऐसा तो नहीं कि किसी और को आप बंद दरवाजे से या पीछे के दरवाजे से मदद करना चाहते हैं। ये बहुत गंभीर मामला है। तुम्ही आकडा का देत नाही? वोटिंग किती झालं ते तर पहिल्या 2 तासात यायला पाहिजे की इतकं वोटिंग झालं त्याच्यानंतर पर्सेंटेज काढत बसा। मला आश्चर्य वाटतं। सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च सन्मान करून मी प्रश्न एकच विचारू शकतो की तुम्हाला या उन्हातानामध्ये 5 टप्प्यात 7 टप्प्यात निवडणुका चालतात आणि मतदानाला मतमोजणीला 5 दिवस लागले तर तुम्हाला त्रास होतोय? नाही, बरोबर नाहीये। का बरोबर नाहीये? निवडणूक आयोग ही कठपुतली आहे। महाभकास आघाडी जी आहे त्यांना त्यांच्या समोर त्यांची हार ही स्पष्ट दिसते। त्याच्यामुळे आता वेगवेगळी कारणं शोधण्याचे प्रकार महाभकास आघाडीने ऑलरेडी सुरू केलेले आहेत आणि त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे की आदरणीय जितेंद्र आव्हाडजी हे वेगवेगळे मुद्दे घेऊन येत आहेत। निवडणूक आयोगानं टक्केवारी तर जाहीर केली, मात्र इतर तपशील समोर न आणल्याबद्दल विरोधक आक्षेप घेत आहेत। पहिला आक्षेप, दरवेळी 24 तासात जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीसाठी 11 दिवस का लागले? दुसरा आक्षेप, कुठल्या मतदारसंघात किती मतदान झालं याचे आकडे का जाहीर केले नाहीत? तिसरा आक्षेप, मतदारांची संख्या कोट्यवधीत असताना टक्केवारीनुसार हिशोब करताना झालेलं मतदान आणि मोजलं जाणारं मतदान यात तफावत येऊ शकते। त्यामुळे निवडणूक आयोग मतदानाची नेमकी आकडेवारी का जाहीर करत नाही? चौथा आक्षेप, एखाद्या मतदारसंघात झालेलं एकूण मतदान आणि मोजलं जाणारं मतदान यांचे आकडे केवळ पूर्ण टप्प्यातील सरासरीवरून कसे जुळवणार? प्रतिशत के आंकड़ा जब लाखों की संख्या हो तो उसमें 200, 500, 1000 का हेरफेर तो आराम से हो सकता है प्रतिशत के हिसाब से। अब ये सिर्फ मामला आंकड़ोबाजी का नहीं है, इसके पीछे एक बहुत बड़ा शंका और डर है। डर ये है कि क्या जितने लोगों ने एक्चुअली वोट डाला उतने ही दिखाए जा रहे हैं, या कि मतदान करने के बाद पोलिंग बूथ में बंद होने के बाद कहीं वोटों की संख्या में बढ़ोतरी हुई है, और अगर हुई है तो किसके पक्ष में हुई हो? एकीकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वरून देशभर उलटसुलट चर्चा सुरू असताना आता निवडणूक आयोगानं आकडेवारी जाहीर करायला लावलेला उशीर विरोधकांच्या हातात आयतं कोलीत देणारा ठरतोय।
विरोधकांच्या आक्षेपांना निवडणूक आयोग काय उत्तर देणार आणि विरोधक हा मुद्दा पुढे कसा लावून धरणार याची आता उत्सुकता आहे. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.